नमस्कार, नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते। आपल्या सर्वांकडे भरपूर अशा जुन्या साड्या असतात किंवा जुन्या ओढण्या देखील असतात, परंतु आपण काय करतो, साडी जुनी झाली, तिचा काठ वगैरे खराब होतं म्हणून साडी वापरत नाही, टाकून देतो। परंतु असं बिलकुल करू नका। एक तर तुम्ही साड्यांना डोनेट करू शकतात किंवा तुम्हाला जर डोनेट करायला नसेल आवडत तर अशा पद्धतीचा तुम्ही घर बसल्या अतिशय छान आणि सुंदर जुन्या साड्यांचा उपयोग करू शकतात। आणि विशेष म्हणजे या ठिकाणी आपल्याला साडीला कुठे कट करायचं नाहीये किंवा शिवायचं देखील नाहीये, फक्त या ठिकाणी आपल्याला लागणार आहे एक बांगडी आणि एक नेल पेंट। बस या दोघच वस्तू आपल्याला या ठिकाणी घ्यायच्या आहे आणि अतिशय छान आणि सुंदर वस्तू या ठिकाणी मी तुम्हाला आज करून दाखवत आहे। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा। आपल्याला या ठिकाणी फक्त दोन वस्तू घ्यायच्या आहे, एक बांगडी आणि एक नेल पेंटची बॉटल, ज्या की आपल्या घरामध्ये इझिली अवेलेबल असतात। तुम्ही या ठिकाणी ओढणीचा देखील सेम अशाच प्रकारे उपयोग करू शकतात किंवा साडीचा जरी केला तरीही चालेल। जी पण वस्तू तुमच्याकडे असेल त्याचा तुम्ही अशा पद्धतीचा वापर करू शकतात। बघू शकतात माझ्याकडे एक जुनी ओढणी आहे। आता काय होतं की ड्रेस खराब झाला की आपण ड्रेस तर टाकून देतो, परंतु त्याच्या ज्या ओढण्या आहे त्या तशाच राहतात, कारण ओढण्या शक्यतो लवकर खराब होत नाही। तर तुम्ही या ठिकाणी ओढणी घेऊ शकतात किंवा असा रुमाल असेल आपल्याकडे, स्कार्फ असेल, असा कलरफुल कपडा जर असेल तुमच्याकडे किंवा एखादी साडी असेल जी की आतमध्ये छान आहे परंतु जिचे काठ खराब झाले असेल, अशी देखील साडी तुम्ही चौकोनी आकारात अशी कट करून वापरू शकतात। बघू शकतात मी या ठिकाणी एक पिलो घेतलेला आहे आणि पिलोला अशा पद्धतीने आपल्याला ज्या दोघं बाजू आहे सेंटरला ठेवून चारही बाजू व्यवस्थित अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचे आहे। आणि हो, तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी तुमच्यासाठी रोज असे भरपूर यूजफुल व्हिडिओ घेऊन येत असते। बघा आता एका साईडला व्यवस्थित अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला हे सर्व प्रोसेस करायचे आहे आणि अगदी नवीन प्रोसेस आहे, नक्की ट्राय करून बघा। अतिशय छान आणि सुंदर असा आपला या ठिकाणी जुन्या साडीचा, जुन्या ओढणीचा किंवा अशा प्रकारे जुन्या रुमालाचा आपण वापर करू शकतो। फक्त जो पण कपडा तुम्ही यूज करत असाल तो असा छान कलरफुल घ्या, जेणेकरून दिसायला अगदी छान दिसेल। आणि त्यानंतर बघा या ठिकाणी मी बांगडी घेतलेली आहे आणि एक साईडला अशा प्रकारे बांगडीला अटॅच केलेला आहे। काटेपिनने आपल्याला अगदी आरामात ही बांगडी जी आहे ती अगदी आरामात आपल्याला लावता येते। बघा, तुम्हाला जर वाटत असेल की काटेपिन निघण्याची शक्यता आहे तर तुम्ही या ठिकाणी फक्त एक दोन धागा सुई धाग्याने याला एक दोन टाके टाकू शकतात, परंतु तशी गरज देखील नाही आहे। काटेपिनने अगदी हे व्यवस्थित फिक्स होतं आणि बघा दोघंही साईडने व्यवस्थित मी याला फिक्स करून घेतलेला आहे। यासाठी आपल्याला कुठे कट देखील करायचं नाही आहे किंवा शिवण्याची देखील आपल्याला गरज नाही आहे आणि रिझल्ट अगदी तुमच्यासमोर आहे। बघा, फक्त एका बांगडीचा यूज करून आपण अतिशय छान आणि सुंदर असं कुशन कवर, पिलो कवर तयार केलेलं आहे, ज्यासाठी आपल्याला 1 रुपया पण खर्च लागलेला नाही आहे। घरातीलच वस्तू आपण या ठिकाणी वापरलेला आहे आणि बघा कुणाचाच विश्वास बसणार नाही की तुम्ही इतकं छान आणि सुंदर असं पिलो कवर, कुशन कवर घरच्या घरी फक्त एका बांगडीच्या मदतीने तयार केलेला आहे। आय होप की तुम्हाला ही ट्रिक नक्की आवडली असेल। तुम्ही सोप्याला डेकोरेट करण्यासाठी अशा प्रकारचे पिलो, कुशनला जे कवर आहे ते तयार करू शकतात। आता सध्या महागाई खूप वाढलेली आहे, बाजारात जर असे कुशन कवर आणायला गेले तर भरपूर असे पैसे आपल्याला मोजावे लागतात, परंतु या ठिकाणी आपण न शिवता न कट करता अतिशय सोप्या पद्धतीने कुशन कवर तयार केलेला आहे। आता त्यानंतरची दुसरी महत्त्वाची टिप्स आहे ती म्हणजे तुम्ही जर साडी, बघा आता साडीचा काठ जर खराब झालेला असेल आणि अशा पद्धतीने आतमधली जर साडी जी चांगली जर असेल, तुम्ही अशा पद्धतीने त्याला साडीचा जो आतला भाग आहे तो व्यवस्थित कट करून सेम याच पद्धतीने बांगडी लावून नवीन कुशन कवर तयार करू शकतात। सेम अशाच प्रकारे तुम्हाला करायचं आहे। त्यानंतरची दुसरी जी टिप्स आहे ती म्हणजे काटेपिनसाठी। आता बघा आपण साड्यांना काटेपिन लावतो त्यावेळेस काय होतं की काटेपिन जी आहे ती साडीमध्ये अडकून बसते आणि त्यामुळे आपली साडी जी आहे ती फाटते, परंतु आज आपण हा प्रॉब्लेम अगदी सोप्या पद्धतीने सॉल्व करणार आहोत। भरपूर महिलांसोबत हा प्रॉब्लेम नक्की येतो। बघा, त्यासाठी आपल्याला घ्यायचा आहे एक मणी। तुम्ही या ठिकाणी कुठला पण तुमच्याकडे मोत्याचा मणी असेल किंवा इतर कुठलाही एखादा मणी असेल तो तुम्ही या ठिकाणी काटेपिनला अडकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पिन लावायची आहे। आता ही ट्रिक तर सर्वांना माहीत असेल, परंतु ज्यांना कोणाला माहीत नसेल त्यांच्यासाठी ही देखील ट्रिक खूप महत्त्वाची ठरणार आहे।
त्यानंतरची अजून एक दुसरी टिप्स मी तुम्हाला सांगत आहे बघा. या ठिकाणी आपल्याला नेलपेंट घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने काटेपेनचा जो खालचा जो भाग आहे त्या भागाला आपल्याला व्यवस्थित नेलपेंट लावून घ्यायची आहे. तुम्ही या ठिकाणी कुठल्याही कलरची किंवा कुठलीही नेलपेंट तुम्ही वापरू शकतात. फक्त जो खालचा भाग आहे त्याला आपल्याला नेलपेंट लावून घ्यायची आहे, जेणेकरून तो भाग कडक झाल्यानंतर त्यामधून आपली साडी फाटणार नाही, अडकणार नाही. नक्की ट्राय करून बघा आणि आय होप तुम्हाला या सर्व ट्रिक आवडल्या असतील. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला खाली कमेंट्स करून नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते. आणि त्यानंतर मला तुमचे आभार देखील मानता येईल. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.